चला तर शिक्षक मंडळी, आज आपण महाटेट या एक्झामसाठी अत्यंत आवश्यक असणारा जॉमेट्री हा भाग पाहणार आहोत। गेल्या 2025च्या टेटच्या एक्झाम मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की जॉमेट्री वरती तब्बल 8 ते 10 प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते। मग त्यामध्ये वर्तुळ असेल, चौरस असेल, काटकोन त्रिकोण असेल, समद्विभुज काटकोन त्रिकोण असेल, अशा वेगवेगळ्या भूमितिक आकृत्यांचे क्षेत्रफळ आणि परिमिती यावर आधारित आपल्याला बेसिक नॉलेज वर आधारित हे प्रश्न विचारण्यात आलेले होते। आज आपण त्याच दर्जाचे टेट या एक्झाम साठी अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत, त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत पहा। आता तुम्ही माझ्या मागे स्क्रीनवर पाहतच असताल की आपल्याला या ठिकाणी समद्विभुज काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची आहे मित्रांनो। मग काटकोन त्रिकोण तर आपल्याला सर्वांना माहितच आहे, त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं हे पण माहित आहे, पण समद्विभुज काटकोन त्रिकोण त्याचं क्षेत्रफळ आणि परिमिती कशी काढायची, तर याचं एक अत्यंत छोटंसं असं एक सूत्र आहे पहा। समद्विभुज काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे मित्रांनो 1/2 पाया गुणाकारामध्ये उंची पहा, 1/2 पाया गुणाकारामध्ये उंची। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम मध्येच पायाही दिलेला आहे आणि उंची सुद्धा दिलेली। मग काय करायचंय आपल्याला, जशास तशा या किमती ठेवायच्या आहेत। पायाच्या ठिकाणी पाया ठेवा आणि उंचीच्या ठिकाणी उंची ठेवा। पहा झालं, आलं आपलं क्षेत्रफळ 2×8=16 आणि 15×8=20 120 चौक सेमी असं या समद्विभुज काटकोन त्रिकोणाचं काय येणार आहे मित्रांनो, क्षेत्रफळ येणार आहे। आता फक्त क्षेत्रफळ विचारून थांबलंय का, नाही, तर पुढे आपल्याला त्याची परिमिती सुद्धा काढायची आहे। परिमिती म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, दिलेल्या आकृतीच्या सर्व बाहेरील बाजूंची बेरीज म्हणजे काय असते, तर परिमिती असते। आता आपल्याला पाया दिलेला आहे या ठिकाणी 16 आणि उंची दिलेली आहे पहा 15, बरोबर आहे। पाया एकूण 16 आणि उंची 15। आता आपल्याला ही बाजू आणि ही बाजू, एक बाजू काढली तर दोन्ही बाजू सारख्या आहेत, म्हणजे या बाजू आपल्याला माहित असायला पाहिजेत। मग पहा मित्रांनो, या पायाचं निम्म निम्म करूया। हा भाग झाला 8 सेंटीमीटर, हा भाग झाला 8 सेंटीमीटर। आता पायथागोरसचं त्रिकूट आहे 8, 15 आणि 17। पहा मला ही त्रिकूट पाठ आहेत 8, 15 आणि 17। जर पाठ नसतील तर समसंख्यांचं त्रिकूट कसं काढायचं आणि विषम संख्यांचं त्रिकूट कसं काढायचं हे आपण पुढच्या प्रश्नाच्या पूर्वी पाहणार आहोत। तुम्हाला अगदी पाठ करण्याची सुद्धा गरज नाही, पायाची लहान बाजू समजली की इतर 2 बाजू तुम्ही सहजरित्या काढू शकता। अशी त्रिकूट काढण्याची ट्रिक्स मी तुम्हाला हा प्रश्न झाल्यानंतर सांगणार आहे। तर आता पहा या ठिकाणी ही बाजू 17 आहे, म्हणजे ही सुद्धा बाजू 17च आहे। आता सर्व बाजूंची बेरीज करा, 17×1 17, 17×2 34, 34 आणि ही 16, एकूण 34 आणि 16। परिमिती बरोबर किती आलेली आहे या काटकोन त्रिकोणाची, तर परिमिती बरोबर आलेली आहे मित्रांनो 50 सेंटीमीटर। पहा किती आलेली आहे, 50 सेंटीमीटर। इतकं सोपं आहे हे पहा। क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहितच आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, परिमिती बरोबर आहे 50 सेंटीमीटर। ठीक आहे, तर आता मी यानंतर तुम्हाला त्रिकूट काढण्याची ट्रिक सांगते आणि नंतर यावर आधारित प्रॅक्टिस साठी प्रश्न देते पहा। आता पहा त्रिकूट कशी काढायची। आता पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काही त्रिकूट दिलेली आहेत। तर समजा सर्वात लहान बाजू जर या ठिकाणी विषम संख्या असेल, आता पहिल्यांदा 3 ही दिलेली विषम संख्या आहे, जर विषम संख्या असेल तर काय करायचंय आपल्याला, दिलेल्या विषम संख्येचा वर्ग करायचा आहे मित्रांनो। आता पहिली लहान विषम संख्या आहे 3, 3चा वर्ग केला आपण 9, 9 तून -1 करा, किती आले
8, 8 ची परत निमपट करा, किती आले 4 पहा, बरोबर आहे. आता जी 4 येईल ती मधली संख्या आणि 4 मध्ये 1 मिसळला की त्या पुढील येणारी सलगची काटकोन त्रिकोणाची तिसरी बाजू पहा. परत एकदा सांगते, जर विषम संख्या असेल तर विषम संख्येचा वर्ग करा, वर्गातून -1 करा, आलेल्या संख्येची निमपट म्हणजे दुसरी बाजू, आणि निमपटीमध्ये +1 केला किंवा पुढची नैसर्गिक संख्या घेतली की लगेच ती तिसरी बाजू पहा. आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही विषम संख्या जिथे असेल तिथे पहा. 9 चा वर्ग या ठिकाणी किती येईल मित्रांनो 81, बरोबर आहे. 81 मधून जर आपण काय केलं -1 केला तर किती आले या ठिकाणी 80. 1 मिनिट. आता त्याचप्रमाणे पुढे समसंख्या जर असेल, 6 ही काय आली समसंख्या आली, तर इथे काय करा 6 ची अगोदर निमपट करायची, किती आले 3, बरोबर आहे. आणि आता या 3 चा वर्ग करायचा, 3 चा वर्ग बरोबर आला 9 पहा. 3 चा वर्ग किती आला 9. आता 9 मधून -1 केला तर दुसरी बाजू मिळेल आपल्याला 8, आणि या 9 मध्येच जर +1 केला तर तिसरी बाजू आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी 9 मित्रांनो पहा. -1 केला तर 8 आणि तिसरी बाजू आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी 9 + 1 10 पहा. तिसरी बाजू कोणती मिळाली आपल्याला 10 ही मिळालेली आहे. आता पहा, अशाच प्रकारे आपल्याला समसंख्येचा वर्ग किंवा त्रिकूट काढायला शिकायचं आहे. 6 ही समसंख्या आहे, तर 6 संख्येची अगोदर काय करायची निमपट करायची पहा. निमपट आली 3. आता 3 चा वर्ग करा मित्रांनो, तो आला 9. 9 मधून -1 केला तर दुसरी बाजू मिळेल 8, आणि 9 मध्ये +1 केला तर तिसरी बाजू आपल्याला मिळेल 10. आलं लक्षात. विषम संख्येचं त्रिकूट काढताना काय करायचंय आपल्याला, विषम संख्येची अगोदर निमपट करायची नाही, तर अगोदर वर्ग करायचा. 3 चा वर्ग 9, 9 - 1, 2 ने भाग दिला 4, 4 च्या पुढची संख्या घ्या 5. समसंख्या असेल तर अगोदर निमपट, निमपटीचा वर्ग, वर्गातून -1 दुसरी संख्या, वर्गामध्ये +1 तिसरी संख्या. कुठल्याही सर्वात लहान सम किंवा विषम संख्येला ही ट्रिक्स तुम्ही लावू शकता आणि अगदी न पाठ करता सुद्धा त्रिकूट काढू शकता. चला मग आपण जाणार आहोत आता आपल्या पुढच्या उदाहरणाकडे. तर पहा, जसं आपण पहिलं उदाहरण घेतलं अगदी त्याच प्रकारचं हे उदाहरण आहे. त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी पुढचं उदाहरण मी देईल, मग तुम्ही सोडवून मला त्याचं उत्तर कमेंट करा. पहा, या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय काढायचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची. मग मी आता डायरेक्ट सूत्र मांडते, कारण तुम्हाला माहीतच आहे पाया आहे या ठिकाणी 48 आणि उंची मात्र दिलेली आहे आपल्याला 7. किती दिलेली उंची आपल्याला 7 पहा. आता भाग द्या मित्रांनो, बे 1 बे, बे 2 4 आणि बे चोक 8, 7 चोक 28, 7 2 14, 15 आणि 16. बघा 168 सेंटीमीटरचा वर्ग अशी या ठिकाणी काय आलेली आहे आपली एकूण समद्विभुज काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलेले. आता आपल्याला काय काढायची याची परिमिती काढायची आहे. आता पहा, उंची दिलेली आहे आपल्याला 7 आणि पाया एकूण 48 दिलाय, म्हणजे हा 24 आणि हा 24. आता मला त्रिकूट पाठच आहे 7, 24 आणि 25. विषम संख्या आल्या की 2 लगातार संख्या घ्यायच्या पहा. आता सर्वात लहान बाजू 7 आहे, मग तुम्हाला काय सांगितलंय विषम संख्येचं त्रिकूट काढताना 7 चा वर्ग करा. 7 चा वर्ग 49 वजा 1 बरोबर 48, बरोबर आहे. 48 ला 2 ने जर भाग दिला तर बे 2 4, बे चोक 8 ही झाली दुसरी बाजू, आणि याच्या नंतर क्रमवार येणारी जी असेल ती असेल आपली तिसरी बाजू 24 आणि 25 पहा. चला मग परिमिती काढा. 25 25 किती 50, 25 आणि 25 50, आणि पाया बाजू एकूण घ्यायची 24 आणि 24 किती 48 पहा. एकूण परिमिती बरोबर आलेली आहे आपली 96 सेंटीमीटर.
मीटर. किती आलेली परिमिती आपली 96 सेंटीमीटर. बघा तुमच्या लक्षात येत असेल अतिशय महत्वाचे आणि एक्झाम ओरिएंटेड असे प्रश्न आहेत. त्यामुळे जर समजलं नसेल तर पुन्हा बॅक येऊन परत पहा आणि परत या प्रश्नाची प्रॅक्टिस करा. आता मी यावरती तुम्हाला 2 प्रश्न प्रॅक्टिस साठी देत आहे. तुम्ही लगेच सोडवून याचे उत्तर मला कमेंट करायचे आहेत. लगेच प्रॅक्टिस करा म्हणजे नंतर तुम्हाला याच्याकडे पाहण्याची गरज नाही. चला बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. समद्विभुज त्रिकोणाचा पाया 8 सेंटीमीटर असून उंची 3 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची. अतिशय सोपा असा प्रश्न आहे पहा. पुढचा प्रश्न सुद्धा पाया आहे 30, उंची आहे 8, तर क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची. अतिशय सोपे प्रश्न आहेत. दोन्ही सोडवा आणि याची उत्तरं मला कमेंट करा. 100% मी याचा तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. चला पाहूयात आपण आता पुढचा प्रकार. आता पुढील प्रश्न पहा मित्रांनो. एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर आहे 160 सेंटीमीटर आणि समान बाजू आहेत 50 सेंटीमीटर. तर त्या त्रिकोणाचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे पहा. तर या ठिकाणी आपल्याला समान बाजू दिलेल्या आहेत 50 सेंटीमीटर म्हणजे राहिलेली जी बाजू आहे ही झाली एकूण 60 आणि यापैकी अर्धी बाजू जी आहे ही झाली मित्रांनो 30 सेंटीमीटर. तर आपल्याला या ठिकाणी 30, 50 आणि याच्यावरून काय काढायचे आहे उंची काढायची आहे. मग आपल्याला त्रिकूट पाठच आहे 3, 4 आणि 5. अगदी त्याच प्रमाणामध्ये 30, 40 आणि 50 किंवा जसं तुम्हाला ट्रिक सांगितली सर्वात लहान संख्या त्रिकुटाची 3. 3चा वर्ग करा या ठिकाणी मित्रांनो 9. 9 वजा 1 8. 8ला जर 2 ने भाग दिला एक बाजू झाली यापैकी 4 आणि 4च्या पुढची बाजू झाली 5. अशा प्रकारे तुम्ही याची उंची काढू शकता. आता पुढे फक्त आपल्याला 0 लावायचं आहे आणि त्याच पट्टीमध्ये त्रिकूट काढायचा आहे. तर पहा परत सूत्र आलं 1/2 पाया म्हणलं की एकूण पाया किती आहे 60 आणि उंची आली 40. पहा 2 बे 2 60 4 त्रिकोण 12 आणि 2 शून्य जशास तसे. पहा क्षेत्रफळ बरोबर आलं 1200 सेंटीमीटरचा वर्ग. परिमिती विचारली का आपल्याला तर परिमिती विचारलेली नाही. आपल्याला फक्त काय विचारले क्षेत्रफळ विचारलेलं आहे. पहा तर अशा प्रकारे तुम्ही या समद्विभुज काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकता. पहा चला आता प्रॅक्टिस साठी प्रश्न देते सोडवा आणि लगेच मला याची उत्तरं कमेंट करून सांगा. पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला परिमिती दिलेली आहे 16 आणि समान बाजू दिलेली आहे 5. यावरून तुम्हाला उंची काढायची आणि क्षेत्रफळ काढून मला सांगायचं आहे. त्यानंतर परिमिती आहे 36 आणि समान बाजू आहे 10. क्षेत्रफळ काढायचं आहे. आलं लक्षात. चला आता पाहूयात आपण प्रकार पुढचा. आता यावर आधारितच पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो. एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर दिलेली आहे 64 सेंटीमीटर. परिमिती म्हणजे काय या सर्व बाजूंची एकूण बेरीज बरोबर दिलेली आहे आपल्याला 64 सेंटीमीटर आणि असमान बाजू लक्षात घ्या. कोणती बाजू असमान बाजू समान नसलेली बाजू म्हणजे ही बाजू दिलेली आहे 24. आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचे. मग तुम्हाला माहित आहे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला पाया आणि उंची माहित असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी उंची माहित आहे का आपल्याला नाही. तर उंची आपल्याला काढायची. मग काय करायचं एकूण पाया यातून वजा करा. राहिली किती 40. 40 मधली ही बाजू 20 आणि ही बाजू 20. इथपर्यंत लक्षात आलं. आता परत 24 चे निम्मे निम्मे करा. ही बाजू 12
आणि ही बाजू 12. पहा 12 20 त्रिकूट तयार होतय का? 3च्या पटीतलं त्रिकूट तयार होतय पहा. चारी त्रिकोण 12, 4 पंचे 20 आणि 4 चौक 16. जे आपलं 3 4 आणि 5 च जे त्रिकूट आहे तेच आहे इथे 12 16 आणि 20. पहा फक्त काय करायचंय, प्रत्येक संख्येला वरच्या 4 न गुणायचे आणि खालचं नवीन त्रिकूट तयार झालेलं आहे. 3 चौक 12, 4 चौक 16 आणि 4 पंचे 20. म्हणजे उंची आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आपली 16. आता आपल्याला क्षेत्रफळ काढायला काहीच अडचण नाही. पहा चला मग 1/2 एकूण पाया आहे आपला 24 आणि उंची दिलेली आहे आपल्याला 16. म्हणून बे बे आणि बे दोन्ही 4 यांचा गुणाकार करा. 12 सख किती? 12 सख बघा सांगा लवकर. बरोबर आहे किती? 72 आणि 12 1 12 आणि 12 आणि 7 किती झाले या ठिकाणी? 19. तर या ठिकाणी क्षेत्रफळ बरोबर आलेलं आहे आपलं 192 सेंटीमीटरचा वर्ग. किती आलं क्षेत्रफळ आपलं? 192 सेंटीमीटरचा वर्ग. आलं लक्षात? फक्त हे त्रिकूट समजलं तुम्हाला कसं काढायचं की तुम्हाला या समद्विभुज त्रिकोण, काटकोन त्रिकोण, तसंच दिशा ज्ञान बरेच जे काही प्रकरण आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ओके, चला पाहूयात आपण प्रॅक्टिस साठी पुढचा प्रश्न. पहा सेम प्रश्न आहे मित्रांनो, सोडवा आणि कमेंट मध्ये मला याचं उत्तर सांगा किती येतंय ते. परिमिती आहे 64, असमान बाजू आहे 14. बघा पुढच्या प्रश्नामध्ये परिमिती आहे 72, असमान बाजू आहे 20. आलं लक्षात? चला पुढच्या प्रकाराकडे जाऊयात. आता हा प्रश्न जर वाचला तर यामध्ये एका समद्विभुज त्रिकोणाचा पाया बरोबर आहे 20 सेंटीमीटर. पहा हा एकूण पाया बरोबर आहे 20 सेंटीमीटर आणि तिरकस बाजू आहे याची 26 सेंटीमीटर. पहा तिरकस बाजू आहे याची 26 सेंटीमीटर. तर आपल्याला काय काढायचंय? एकूण क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची. क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर ही बाजू माहीत असायला पाहिजे. एक तर तुम्हाला 26 चा वर्ग करून त्यातून 20 वजा करावे लागतील, किंवा जर त्रिकूट पाठ असेल तर पहा 10 12 13चं एक त्रिकूट आहे. पहा 10 12 आणि 13 याची फक्त दुप्पट केलेली आहे 20 24 आणि 26. पहा 20 24 26. तर पहा मित्रांनो या ठिकाणी फक्त या संख्यांची दुप्पट केलेली आहे म्हणजे उंची मिळालेली आहे आपल्याला 24. आता जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर 1/2 गुणुले पाया बाजू 20 आणि उंची आहे 24. बघा बे 1 बे बे दोन्ही 4, 12 दोन्ही 24 आणि शून्याला 0. क्षेत्रफळ बरोबर आहे 140 सेंटीमीटरचा वर्ग. परत परिमिती विचारलेली तर परिमिती बरोबर आहे 26 अधिक 26 आणि पाया बाजू आहे आपली 20. यांची जर बेरीज केली तर पहा बेरीज येते या ठिकाणी 72 सेंटीमीटर. किती येते बेरीज? 72 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे या समद्विभुज काटकोन त्रिकोणावरती एक 4 ते 5 प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. पहा जर तुम्ही याची व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर एखादा मार्क्स तुम्हाला अगदी सहजगत्या मिळून जाईल. आणि त्यानंतर काटकोन त्रिकोणावरती सुद्धा 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. चला मग प्रॅक्टिस साठी याच्यावरती प्रश्न पाहूयात आपण. पहा मित्रांनो पुढे तुम्हाला प्रॅक्टिस साठी प्रश्न दिलेला आहे. पाया बाजू आहे 14 आणि तिरकस उंची बरोबर दिलेली आहे 25 सेंटीमीटर. तुम्हाला याचं क्षेत्रफळ आणि परिमिती काढून मला कमेंट करायची आहे.
आणि अशाच प्रकारचे भूमितीवरील वर्तुळ असेल, काटकोन त्रिकोण असेल, चौरस असेल, आयत असेल, क्षेत्रफळ काढा, त्यानंतर परिमिती काढा, अशा प्रकारचे वेगवेगळे भौमितिक आकृत्यांवरील आधारित प्रश्न आपण आपल्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूयात आपण आपल्या अशाच पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.